वैष्णवीचे वडील आपल्यासोबत आहेत. खरं तर आज तुमच्या दोघांच्या कुशीत तुमचा नातू विसावलेला आहे. काय भावना आहेत? काय सांगाल? माझ्या नातवाला पाहिल्यानंतर मला माझी वैष्णवी माझ्या घरी परत आली असं मला वाटलं आणि क्षणभर वैष्णवीचं दुःख हलकं झालं. आज 6-5-6 दिवसानंतर मला ते पाहायला मिळालं. मला खूप आनंद झाला. माझा नातू माझ्या ताब्यात आला. कुठं बाळ भेटलं? कोण आणायला गेलं होतं? माझे भाऊ मोहन कसपटे, माझे राजे उत्तम बैरट, माझा मुलगा विराज कसपटे माझ्या मुलाला आणायला गेले. त्यानंतर बाणेर हायवेला त्रयस्थ इस्मानी बाणेर हायवेला त्यांनी त्रयस्थ इस्मानी आमच्या ताब्यात बाळ दिलं आणि ते घेऊन आले. खरं तर निलेश चव्हाण नावाचा जो व्यक्ती आहे त्यानं देखील काल परवा तुमच्या भावाला एक प्रकारे पिस्तूल दाखवून धमकावण्याचा प्रयत्न केला होता. तो आता फरार झाला आहे. याबद्दल तुम्ही काही पोलिसात तक्रार देणार आहात का? हो, त्याच्या विरोधात आम्ही तक्रार देणार आहे. त्याच्या विरोधात तक्रार अशी देणार की आमच्या बाळाला तू ना रक्ताचा ना त्यांच्या ना आमच्या रक्ताचा तुला बाळ पळून घेऊन जाण्याचा काय अधिकार आणि डांबून ठेवण्याचा काय अधिकार. त्यामुळं आम्ही त्याच्यावरती तक्रार दाखल करणार आहे आणि आमचे तक्रार दाखल करायला गेलेले बावधन पोलीस स्टेशनला आम्ही त्याच्या विरोधात तक्रार देणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तुमच्याशी फोनद्वारे संपर्क साधला आहे. काय बोलणं झालं तुमचं? काय आश्वासनं दिली? दादांचा फोन आला. दादांनी आश्वासन म्हणण्यापेक्षा त्यांनी सहकार्याची भावना ठेवूनच माझ्याशी बोलले की तुम्हाला जे काय लागेल ह्या बाबतीत माझं पूर्ण सहकार्य राहील आणि जे काही 2 फरारी आरोपी आहे हे 24 तासाच्या आत अटक होतील असं ते बोलले आणि 2 दिवसांनी ते म्हणले की बाहेर दौऱ्यावर असल्यामुळं ते उद्या किंवा येतील, म्हणजे 2 दिवसात येतील. खरं तर हुंडाबळीचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे. तर अशा मुलींना किंवा आई-वडिलांना त्यांच्या तुम्ही काय सांगाल? कारण तुमच्या स्वतः मुलीचं लव्ह मॅरेज होतं, तुमचा विरोध देखील होता आणि तरी देखील तुम्ही मुलीच्या आनंदासाठी हे सगळं लग्न जे आहे ते लावून दिलं होतं. मुलींनो, मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही निवड करताना, कॉलेजमध्ये असताना तुम्ही निवड करा. निवड करताना त्याचा एक विचार करा की समोरची व्यक्ती कशी आहे, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, त्यांची वागणूक कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी सारासार विचार करून त्याचं शिक्षण किती आहे, एज्युकेटेड आहे नाही आहे, हा सगळा विचार करा. विचार केल्यानंतर तुम्ही तुमच्या आईवडिलांना पहिलं सांगा की हा असा मुलगा मला आवडतो किंवा मला लग्न करायचे, ह्या गोष्टी शेअर करा घरात. त्यानंतरच तुम्ही तो पुढचा निर्णय घ्या असं मला मुलांना सांगायचं. नाही तर मग जसं वैष्णवीचं झालं, जशी वैष्णवीला फॅमिली मिळाली समोरची, तशी फॅमिली असं विषय व्हायला नको हे मला म्हणायचं. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.